नमस्कार मैत्रिणींनो, टेस्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी आले आहे काळा घोडा फेस्टिवलला. ही जी घोड्याची तुम्हाला मूर्ती दिसते आहे ती ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटिशकालीन राजा एडवर्ड 7वा यांचा राजपुत्र वेलस यांचा घोड्यावर बसून हा पुतळा होता आणि हा पुतळा बनवला होता. हे पुतळ्याचे शिल्प ज्या शिल्पकाराने बनवले होते तो जू व्यापारी आणि परोपकारी अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून हा होता. हा पुतळा 1965 मध्ये काढून म्युझियममधील राजपुत्राचा फक्त म्युझियममध्ये ठेवला आणि घोडा तिथेच ठेवण्यात आला. जसे ब्रिटिश अधिकारी गेले त्यानंतर हा पुतळा काढण्यात आला, पण तो काळा घोडा हा तिथेच ठेवण्यात आला आणि त्या पूर्ण स्ट्रीटला काळा घोडा स्ट्रीट किंवा स्ट्रीटवर होणाऱ्या फेस्टिवलला काळा घोडा फेस्टिवल असे म्हणतात. आपण हे सर्व काळा घोडा फेस्टिवलमधले स्टॉल पाहत आहोत. इथे खूप छान अशा कलाकृती पाहायला मिळत आहेत आपल्याला. तरुण मुलं यात पार्टिसिपेट झालेली आहेत आणि त्यांनी आपल्या कलाकृतींचे स्टॉल लावलेले आहेत. हा राजस्थानचा छान ब्लॉक प्रिंट असते त्याचा हा स्टॉल आहे. खूप छान असे ब्लॉक प्रिंट केलेले कपडे होते. एक पीस असा खूप युनिक आणि असा वेगळाच होता. तर हे सगळं असं आपल्या देशातली कला जी हँडीक्राफ्ट आणि जे आपण हस्तकला म्हणतो प्रदर्शन ते पाहायला मिळालं. इथे शूजचं होतं. इथे मिल्टनची बॉटल हे केली होती. तर मिल्टन कंपनीने अशी एक थंडपणाची बॉटल आणि एक जार असं आहे तिथे आणि मागे थर्मास असं वेगवेगळ्या मॉडेल हे करून उभे करून तिथे त्यांनी त्यांची ॲड केली होती. तर खूप छान, म्हणजे मिल्टन हे आपला ब्रँड आपल्या राज्यातला महाराष्ट्रातला. आपण इथे छान असं एक राजस्थानचं स्टॉल पाहत आहोत. इथे सगळी ब्लॉक प्रिंट आहे. इथे छान ड्रेस मटेरियल आहे, रेडीमेड ड्रेस आहेत प्लस कपडेसुद्धा आहेत. तर इथे खूप साऱ्या लेडीज येऊन छान छान शॉपिंग करतात आणि इथली शॉपिंग खूप युनिक असते. तसं ज्याबरोबर बॅग पण होत्या. इथं पंजाबची जुती म्हणजे मोजडी कलेक्शन हरियाणाचं आहे. तर इथे वेगवेगळ्या छान अशा मोजड्या होत्या लेदरच्या. तर खूप जण हे छान छान असं हस्त प्रदर्शनामध्ये येऊन छान वस्तू घेत होते आणि ह्या सगळ्या खूप अशा हँडमेड असल्यामुळे युनिक होत्या आणि बघता क्षणी घ्यावंसं वाटत होतं आणि त्याचा आनंद खूप महिला घेत होत्या. तसंच पुरुषसुद्धा इथे आलेले होते आणि काळा घोड्याला नक्की या. हे कसं छान मुंबई मेरी जान या नावाने असं एक छान बदामाच्या आकाराचं म्हणजे हृदयाच्या आकाराचं एक कलाकृती केली होती. आर्टिफॅक्ट्स होतं आणि यामध्ये आपल्या मुंबईतली जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे जसं आपलं मंदिर, गणपती मंदिर किंवा गणपती फेस्टिवल, आपला वासुदेव आणि असे जे महाराष्ट्रामधील जे कल्चर आहे सांस्कृतिक त्याची छान छान छोटे छोटे असे इथे आपण कलाकृती करून लावलेल्या आहेत. पहा, मुंबईतलं गेट ऑफ इंडिया म्हणा, तसंच आपली मुंबई महानगरपालिका, ह्याच्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या फेमस बिल्डिंग्स आहेत त्यांचे छोटे छोटे असे छान इथे स्कल्पचर्स होते. तर हार्ट ऑफ द मुंबई म्हणजे मुंबईतल्या महत्त्वाच्या गोष्टी या पूर्ण बदामावर लावल्या होत्या आणि अशी एक छान कलाकृती केली होती. अशा छान छान कलाकृती ते पाहायला मिळाल्या. खूप सुंदर वाटलं आणि मस्त. तर ही एक मुंबई मेरी जान. हा आहे काळा घोडा जो CSTला आहे.
याचा इथे पुतळा दिसतोय आपल्याला. आणि या काळा घोड्यावरूनच या फेस्टिवलचं नाव काळा घोडा फेस्टिवल आहे, कारण त्याच रस्त्यावर म्हणजे फुटपाथवर हे प्रदर्शन असतं. इथे सगळं हस्तकलेच्या वस्तू असतात. सर्व राज्यामधून इथे लोक आलेली असतात. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, गुजरात, ओडिसा, काश्मीर अशा वेगवेगळ्या राज्यांमधून इथं माणसं येतात आणि आपली हस्तकला प्रदर्शित करतात. आणि महिला सशक्तीकरण करण्यासाठी इथं महिलांनी पण खूप स्टॉल लावलेले आहेत. त्यांचे स्वतःचे खाद्यपदार्थ त्या बनवून इथे विकत आहेत. तर यामधून महिलांना सुद्धा त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे हे प्रदर्शन खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या महिलांच्या गुणांचा इथे गौरव करावा म्हणून इथे भरपूर लेडीज आपण त्यांचे पदार्थ विकत घेतात आणि त्यांना सशक्त होण्यासाठी मदत करतात. तर ही एक सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणि अशा सर्व प्रदर्शनांमधून आपल्याला मोटिवेशनच मिळतं. तर इथे काही जण मस्त असे फोटोज काढतायत, सेल्फीज घेत आहेत आणि आपल्या सर्व नातेवाईकांना म्हणा किंवा आपल्या राज्यातील सर्व लोकांना हा फेस्टिवल किती छान आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून मी हा ब्लॉग केलेला आहे. तर इथे पहा किती सुंदर अशा पर्स आहेत आणि ह्या पर्स प्लॅस्टिक म्हणजे जे रॉ प्लॅस्टिक असतं, जे आपण पाण्याच्या बाटल्या फेकून देतो त्यापासून बनवलेल्या आहेत. पहा, वेस्ट प्लॅस्टिकपासून ह्या पर्सेस बनवलेल्या आहेत. अशा सर्व गोष्टी बघितल्यावर खूप छान वाटतं आणि असा छान वेस्टपासून बेस्ट करण्याचा जो प्रयत्न पाहून खूप मस्त वाटलं. तसेच दागिने पहा, इथे फुलकारी जे वर्क आहे त्याचे स्टॉल आहेत. अशा खूप छान वस्तू इथे मिळतात आणि कुठे न पाहिलेल्या अशा. सेकंड बोलो चाय गरम, बोलो चाय गरम, चाय गरम, चाय गरम, चाय गरम, चाय गरम, चाय गरम। हाँ वेरी गुड। चाय गरम। आपको यही छोड़ के जाएंगे क्योंकि कल भी हम आएंगे तो वापस हमको चाय चाहिए। तर आपण हा पाहत आहे जून ब्लू म्हणून एक महाराष्ट्रातलाच स्टॉल होता. तर आपल्या ज्या मेड फॉर याच्यावर लिहिलेलं आहे पहा, मेड फॉर रिसायकल प्लास्टिक बॉटल्स. तर ज्या आपण रिसायकल प्लास्टिक बॉटल फेकतो त्यापासून ह्या सगळ्या पर्स बनवलेल्या आहेत. तर या तरुण मुलींचं असं कौशल्य पाहून खूप छान वाटलं आणि पर्स खूप युनिक होत्या पहा आणि छान होतं. अशा नवीन आयडियाज इथे पाहायला मिळाल्या आणि खूप सुंदर असं रिसायकल केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन पाहून खूप छान वाटलं. तसंच इथे आहे हे अक्षरकला कलेक्शन. इथे मातीपासून छान असे दागिने बनवले होते, कानातले, ज्वेलरी बनवल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. तर झुमके, मट्टी से बने हुए झुमके असं इथे लिहिलं होतं पहा. आणि इथे छान असे मातीपासून बनवलेले कानातलेले आहेत, छान असे फॅन्सी आहेत डिझाईन्स, गळ्यातले नेकलेसेस आहेत. तर अशी ही सगळी कला पाहून खूप छान वाटलं. आणि या अशा स्टॉलला तरुण मुलींचा खूप छान प्रतिसाद होता. हे आहे शांतिनिकेतनमधून वेस्ट बेंगॉलमधून स्टॉल. तसंच इथे वुडन स्पून्स आणि इतर सगळं असे लाकडाचे वस्तू बनवलेल्या होत्या. चमचे म्हणा, इतर सगळ्या वस्तू, स्टँड्स, फ्रेम्स असं होतं. तर इथे तरुण मुलांची खूप गर्दी होती. खूप सगळे येऊन पाहत होते, फोटोज काढत होते, सेल्फीज घेत होते. तर असं सुंदर असं हे हस्तकला प्रदर्शन मी ह्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये पाहिलं. ह्या मुंबईच्या पोलीस लोकांतर्फे ह्या वेगळ्या फ्रेम्स होत्या. तसंच वेस्ट साईड हा जो एक ब्रँड आहे त्यांनी सुद्धा इथे एक आपला स्टॉल केला होता आणि तो सेल्फी पॉईंट पण